नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या STV राशीफल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अत्यंत खास आणि महत्त्वाचा असणार आहे, कारण शनीच्या प्रभावांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे काही राशींच्या आयुष्यातील अडचणींचा काळ हळूहळू संपण्याची शक्यता निर्माण होत आहे आणि ज्यांच्या आयुष्यात आत्तापर्यंत दुःख, चिंता, संघर्ष आणि अनेक प्रकारच्या अडचणी होत्या, त्यांच्या जीवनात आता सकारात्मक बदलांचे नवे दरवाजे उघडू शकतात. मित्रांनो, भगवान शनिदेव आता 12 राशींमधील काही भाग्यवान राशींवर विशेष कृपादृष्टी ठेवणार असल्याचे मानले जात आहे आणि त्यामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद, समाधान, प्रगती आणि सुखद बातम्यांचे आगमन होऊ शकते. ज्यांना वाटत होतं की आपलं नशीब कधीच साथ देणार नाही, ज्यांनी अनेक संकटाचा सामना केला आहे आणि ज्यांनी मेहनत करूनही अपेक्षित यश मिळालं नाही, अशा काही लोकांसाठी आता परिस्थितीत बदलण्याची वेळ जवळ येत असल्याचे संकेत मिळत आहेत. पण मित्रांनो, या सर्वांमध्ये सर्वात मोठा प्रश्न असा आहे की त्या नेमक्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत, ज्यांच्या आयुष्यात भगवान शनिदेवाच्या कृपेने मोठा बदल होऊ शकतो. कोणत्या राशीच्या लोकांना येणाऱ्या काळात आनंदाची बातमी मिळू शकते आणि कोणत्या राशींच्या लोकांच्या आयुष्यातील जुनी संकट कमी होऊन प्रगतीचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणूनच मित्रांनो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि कोणताही भाग चुकवू नका, कारण कदाचित तुमचीही रास या भाग्यवान राशींमध्ये असू शकते आणि शेवटच्या राशींपर्यंत अशी काही महत्त्वाची माहिती आहे जी तुमच्यासाठी विशेष ठरू शकते. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी भगवान शनिदेवांवर विशेष श्रद्धा असणाऱ्या सर्व भक्तांनी या व्हिडिओला एक लाईक करून आपली श्रद्धा व्यक्त करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव अवश्य लिहा. तसेच जर तुम्ही आपले STV राशीफल मराठी या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारची राशी भविष्य, ग्रहस्थी आणि महत्त्वाची ज्योतिविषयक माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील. चला तर मग मित्रांनो, आता जाणून घेऊया त्या भाग्यवान राशींबद्दल ज्यांच्या जीवनात भगवान शनिदेवाच्या कृपेने सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे आणि ज्यांच्या आयुष्यात आता आनंदाचे नवीन क्षण येऊ शकतात. मित्रांनो, जसं की आपण सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मांमध्ये अनेक देवी देवतांना विशेष महत्त्व दिलं जातं आणि प्रत्येक देवतांचं स्वतःचं वेगळं स्थान तसेच विशेष महत्त्व आहे. याच देवी देवतांमध्ये भगवान शनिदेवाचं स्थान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, कारण भगवान शनिदेवांना कर्मानुसार फळ देणारे देव मानले जाते. म्हणजेच मित्रांनो, एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात केलेल्या कर्मानुसार त्याला योग्य फळ ते मिळते अशी श्रद्धा आहे. भगवान शनिदेवांना न्यायाचे देव मानले जाते आणि चुकीचे कर्म करणाऱ्या व्यक्तीला त्याचा कर्माचे परिणाम भोगावे लागतात. तर प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या आणि चांगल्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला योग्य वेळी चांगले फळ मिळते असे मानले जाते. भगवान शनिदेव हे सूर्यदेवाचे पुत्र असून त्यांना कर्मफलदाता म्हणून ओळखले जाते. शनीच्या नावाचा उल्लेख जरी झाला तरी अनेक लोकांच्या मनात भीती निर्माण होते, कारण शनीची साडेसाती किंवा शनीचा प्रभाव याबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा ऐकायला मिळतात. पण मित्रांनो, प्रत्येक वेळी शनीचा प्रभाव नकारात्मकच असतो असं नाही. खरं तर भगवान शनिदेव हे न्याय आणि संतुलन टिकवून ठेवणारे देव मानले जातात. व्यक्तीने केलेल्या कर्मानुसार त्याला परिणाम मिळावा आणि जीवनामध्ये योग्य संतुलन राहावं, हीच शनीच्या प्रभावामागची मुख्य भावना मानली जाते. त्यामुळे भगवान शनिदेवाबद्दल मनामध्ये भीती ठेवण्यापेक्षा चांगले कर्म करणे, सत्याच्या मार्गावर चालणे आणि प्रत्येकाशी प्रामाणिकपणे वागणे अधिक महत्त्वाचे आहे. आणि आता मित्रांनो, पुढे आपण जाणून घेणार आहोत त्या राशींबद्दल ज्यांच्यासाठी येणारा काळ विशेष ठरू शकतो. कोणत्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदाची बातमी येऊ शकते, कोणत्या राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे आणि कोणत्या राशीच्या नशिबात आता मोठे सकारात्मक बदल दिसू शकतात, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व कमेंट बॉक्समध्ये तुमची राशी लिहून 5 वेळेस जय शनिदेव असे नक्की लिहा, ज्यामुळे भगवान शनी देवांचा थेट आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल व यामध्ये तुमचेही राशी असू शकते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असेच राशी भविष्य आपल्या चॅनलवर येत असते, म्हणून नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, ज्यांच्यावर भगवान शनिदेवाची कृपादृष्टी होते त्यांच्या आयुष्यातील अनेक अडचणींवर मात करण्याची शक्ती
संधी त्यांना मिळते असे मानले जाते. मात्र हेही लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे की भगवान शनिदेव हे कर्मानुसार फळ देणारे देव मानले जातात. त्यामुळे जे लोक चुकीच्या मार्गाने जातात, दुसऱ्यांचे नुकसान करतात किंवा जाणीवपूर्वक वाईट कर्म करतात, त्यांना त्यांच्या कर्माचे परिणाम भोगावे लागतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. पण जे लोक प्रामाणिकपणे मेहनत करतात, सत्याच्या मार्गावर चालतात आणि कोणाचाही वाईट न करता आपल्या कर्मावर विश्वास ठेवतात, अशा लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा राहू शकते असे मानले जाते. मित्रांनो, आता 12 राशींपैकी काही राशींसाठी ग्रहस्थितीतील बदल विशेष ठरू शकतात आणि भगवान शनिदेवाची कृपादृष्टी या राशींच्या जीवनांमध्ये सकारात्मक बदल घेऊन येऊ शकते. ज्या लोकांच्या आयुष्यात गेल्या काही काळांपासून सतत अडचणी, आर्थिक चिंता, कामामध्ये विलंब किंवा मानसिक तणाव सुरू होता, त्यांच्यासाठी आता परिस्थितीत हळूहळू बदलण्याची शक्यता निर्माण होत आहे. भगवान शनिदेवाची विशेष कृपा राहिल्यास जीवनातील दुःख, वेदना आणि संकटांमधून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकतो आणि मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची संधी निर्माण होऊ शकते. मित्रांनो, शनिदेवाच्या आशीर्वादामुळे या काही राशींच्या लोकांना धनलाभाच्या संधी, कामामध्ये प्रगती, नवीन यश आणि अनेक सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. त्यामुळे आज आपण ज्या भाग्यवान राशींबद्दल बोलणार आहोत त्यांची माहिती अत्यंत लक्षपूर्वक ऐका, कारण कदाचित तुमचीही रास या यादींमध्ये असू शकते. तर मित्रांनो, या भाग्यवान राशींमध्ये सर्वात पहिली रास आहे मकर रास. मकर राशीच्या लोकांनो, तुमच्यासाठी येणारा काळ अनेक बाबतीत महत्त्वाचा ठरू शकतो. भगवान शनिदेवाची विशेष कृपादृष्टी तुमच्यावर राहिल्यामुळे आर्थिक परिस्थितींमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे आणि धनलाभाच्या नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकतात. व्यापार आणि व्यवसाय करणाऱ्या मकर राशीच्या लोकांना आपल्या कामांमध्ये प्रगती दिसून येऊ शकते. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीसाठी तुम्ही मेहनत करत आहात त्यामध्ये आता हळूहळू यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर चांगली प्रगती करू शकता. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना देखील त्यांच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते आणि जबाबदारी वाढण्यासोबत प्रगतीची संधी मिळू शकते. काही लोकांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते, तर काही जणांसाठी पदोन्नती किंवा उत्पन्न वाढीचे योग्य निर्माण होऊ शकतात. जे लोक परदेशांमध्ये शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी ही नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र मित्रांनो, कोणतीही मोठी संधी मिळवण्यासाठी योग्य तयारी, कागदपत्रे आणि सातत्यपूर्ण मेहनत करणे आवश्यक आहे. मकर राशीच्या लोकांच्या उत्पन्नांमध्ये वाढ होण्याची शक्यता असून व्यापारी लोकांना अपेक्षापेक्षा चांगला फायदा मिळू शकतो. रखडलेली कामे पुन्हा वेग होऊ शकतात आणि तुम्ही घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. भगवान शनिदेवाची कृपा आणि तुमची स्वतःची मेहनत या दोन्ही एकत्र आल्यास जीवनातील अनेक अडचणी कमी होऊ शकतात. त्यामुळे मकर राशीच्या लोकांनी हा काळ आत्मविश्वासाने वापरावा, योग्य निर्णय घ्यावेत आणि कोणतीही संधीला घाईघाईने हातातून जाऊ देऊ नये. आणि आता मित्रांनो, या यादीतील पुढची अत्यंत महत्त्वाची रास आहे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांना तुमच्यासाठी आता परिस्थितीत सकारात्मक दिशेने वळण्याची शक्यता आहे. भगवान शनिदेवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात नवीन संधी येऊ शकतात आणि अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता वाढू शकते. तुमच्या मान सन्मानांमध्ये आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होऊ शकते. समाजामध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते आणि तुमच्या मेहनतीमुळे लोकांकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्यासमोर यशाचे काही नवीन मार्ग खुले होऊ शकतात आणि त्या संधीचा योग्य फायदा घेतल्यास तुम्ही जीवनामध्ये मोठी प्रगती करू शकता. मित्रांनो, अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता पूर्ण होण्याच्या दिशेने जाऊ शकतात. एखादे नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर योग्य वेळ, योग्य नियोजन आणि मेहनतीच्या आधारावर त्यामध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. कर्क राशीच्या लोकांच्या उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होऊ शकतात आणि आर्थिक लाभांच्या काही संधी तुमच्यासमोर येऊ शकतात. घरांमध्ये आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि कुटुंबातील सदस्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी देखील प्रगतीची संधी निर्माण होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे आणि अचानक एखादी चांगली आर्थिक संधी मिळू शकते.
जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर घेण्याचा विचार करत असाल तर योग्य आर्थिक नियोजन करून पुढील पावले टाकल्यास तुमच्या योजना पुढे सरकू शकतात. कर्क राशीच्या लोकांनो, हा काळ तुमच्यासाठी अनेक नवीन संधी घेऊन येऊ शकतो. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचं ठरेल. वेळेची किंमत ओळखा, संधीचा योग्य फायदा घ्या आणि आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा, कारण योग्य प्रयत्न केल्यास परिस्थिती नक्कीच तुमच्या बाजूने बदलू शकते. आणि मित्रांनो, आता या यादीतील पुढची भाग्यवान रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांनो, भगवान शनिदेवाच्या आशीर्वादामुळे तुमच्यासाठी काही सकारात्मक बातम्या येण्याची शक्यता आहे. तुम्ही आतापर्यंत जी मेहनत घेतली आहे तिचे परिणाम आता हळूहळू दिसू शकतात आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करत होता त्यामध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थितींमध्ये सुधारणा होऊ शकते आणि खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊ शकते. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होऊ शकते आणि तुमच्या जीवनात काही महत्त्वाच्या संधी येऊ शकतात. या राशीच्या लोकांना विविध प्रकारचे लाभ मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवण्याची संधी निर्माण होऊ शकते आणि योग्य निर्णय घेतल्यास तुमच्या कामामध्ये चांगली प्रगती होऊ शकते. मित्रांनो, तुमच्या कुटुंबाचा आणि जीवनसाथीचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळू शकतो. तुमच्या गोड बोलण्यामुळे आणि समजूतदार स्वभावांमुळे अनेक कामे सहज पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे कोणतीही परिस्थितीत रांग किंवा घाई करण्यापेक्षा संयमाने आणि विचारपूर्वक निर्णय घेणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. भगवान शनिदेवाची विशेष कृपा तुमच्यावर राहिल्यास आर्थिक अडचणींमधून मार्ग काढण्याची शक्ती तुम्हाला मिळू शकते. पैशांशी संबंधित ज्या चिंता तुम्हाला सातवत होत्या त्या हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे आणि नवीन आर्थिक संधी तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. मित्रांनो, पण अजूनही ही यादी संपलेली नाही, कारण पुढे अशा काही राशी आहेत ज्यांच्यासाठी येणारा काळ आणखी विशेष आणि आश्चर्यकारक ठरू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा, कारण पुढची रास कदाचित तुमचीही असू शकते. व जर चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. मित्रांनो, वृषभ राशीच्या लोकांनो, तुमची अनेक वर्षांपासून रखडलेली आणि सतत अडथळ्यांमुळे पुढे न सरकणारी कामे आता हळूहळू पूर्णत्वाकडे जाण्याची शक्यता आहे. भगवान शनिदेवाची विशेष कृपादृष्टी तुमच्यावर राहिल्यामुळे तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळू शकते आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही अनेक दिवसांपासून मेहनत घेत आहात त्यामध्ये आता यश मिळण्याची शक्यता वाढू शकते. तुमच्या प्रगतीचा वेग वाढू शकतो. जीवनात पुढे जाण्यासाठी नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकतात आणि मेहनत, संयम तसेच योग्य निर्णय यांच्या जोरावर तुम्ही मोठी प्रगती करू शकता. तुमच्या यशामुळे लोक तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात आणि तुमची ओळख अधिक मजबूत होऊ शकते. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांनो, येणारा काळ तुमच्यासाठी सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. मात्र कोणतीही संधी मिळाल्यानंतर सातत्याने मेहनत करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. आणि आता मित्रांनो, या यादीतील पुढची अत्यंत महत्त्वाची आणि भाग्यवान रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांनो, भगवान शनिदेवाची विशेष कृपा तुमच्यावर राहण्याची शक्यता असून येणारा काळ तुमच्यासाठी प्रगतीचा ठरू शकतो. आर्थिक बाबतीत काही सकारात्मक बदल होऊ शकतात आणि मेहनतीच्या जोरावर धनलाभाच्या नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष ठरू शकतो, कारण व्यापारांमध्ये वाढ होण्याची आणि नवीन ग्राहक किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. योग्य नियोजन करून पुढे गेल्यास व्यवसायातून चांगला फायदा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनाही त्यांची कामाची दखल घेतली जाऊ शकते आणि पदोन्नती किंवा पगारवाढीच्या संधी निर्माण होऊ शकतात. जे लोक परदेशांमध्ये नोकरी करण्याचे किंवा नवीन करिअर घडवण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठीही काही चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. मात्र अशा कोणत्याही संधीसाठी योग्य तयारी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक राहील. कन्या राशीच्या लोकांनो, धनलाभाच्या विविध संधी तुमच्या आयुष्यात येऊ शकतात आणि आर्थिक स्थितीत मजबूत करण्यासाठी योग्य निर्णय घेण्याची ही वेळ असू शकते. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहू शकते आणि कुटुंबातील सदस्यांचा चांगला पाठिंबा तुम्हाला मिळू शकतो. प्रेमसंबंधांमध्येही समजूतदारपणा आणि विश्वास वाढण्याची शक्यता आहे. तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि नवीन वाहन किंवा घर घेण्याची योजना करत असाल तर योग्य आर्थिक नियोजन करून त्या दिशेने सकारात्मक पावले टाकता येतील. मित्रांनो, भगवान शनिदेवाची कृपादृष्टी आणि तुमची मेहनत एकत्र असल्यास
तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. कन्या राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात आता नवीन संधी, आर्थिक लाभ आणि यशाचे क्षण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा काळ आत्मविश्वासाने आणि योग्य नियोजनाने वापरा. आणि मित्रांनो, आता या यादीतील पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांनो, तुमच्यासाठी येणारा काळ अनेक बाबतीत सकारात्मक ठरू शकतो. भगवान शनिदेवाच्या कृपेने तुमच्या मान सन्मानांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि समाजामध्ये तुमच्या कामाचे कौतुक केले जाऊ शकते. तुमच्या आयुष्यात काही नवीन आणि महत्त्वाच्या संधी येऊ शकतात. या संधीचा योग्य फायदा घेतल्यास तुमच्या जीवनामध्ये मोठा सकारात्मक बदल घडू शकतो. मित्रांनो, शनिदेवाची कृपा तुमच्यावर राहिल्यास आर्थिक लाभाच्या संधी देखील निर्माण होऊ शकतात. एकीकडे कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे व्यवसायांमध्ये प्रगती करण्याची संधी मिळू शकते. वृश्चिक राशीच्या लोकांनो, येणारा काळ तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पुढे जाण्याची संधी देऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा पगारवाढीच्या संधी मिळू शकतात. ज्यांनी आपल्या कामासाठी सातत्याने मेहनत घेतली आहे, त्यांच्या प्रयत्नाचे सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. आर्थिक बाबतीत नवीन संधी मिळू शकतात आणि योग्य नियोजन केल्यास तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होऊ शकते. घरामध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण राहू शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढू शकते आणि दीर्घकाळांपासून असलेल्या काही समस्या संवादातून सोडवण्याची संधी मिळू शकते. मित्रांनो, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ नवीन आशा घेऊन येऊ शकतो. भगवान शनिदेवाची विशेष कृपा आणि तुमच्या स्वतःच्या मेहनतीमुळे तुम्ही जीवनातील अनेक अडचणीवर मात करून पुढे जाऊ शकता. म्हणूनच या काळात योग्य निर्णय घ्या आणि आलेल्या संधीचा योग्य फायदा घ्या. आणि आता मित्रांनो, पुढची अत्यंत महत्त्वाची रास आहे तूळ रास. तूळ राशीच्या लोकांनो, तुमच्यासाठी लवकरच एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तुम्ही आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे परिणाम आता हळूहळू तुमच्यावर समोर येऊ शकतात आणि ज्यांच्यासाठी तुम्ही अनेक दिवस प्रयत्न करत होतात, त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता वाढू शकते. तुमची रखडलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात आणि योग्य वेळेत पूर्णत्वाकडे जाऊ शकतात. तुमच्या कुटुंबाचा आणि मित्रांचा चांगला पाठिंबा तुम्हाला मिळू शकतो, ज्यामुळे मोठे निर्णय घेणे तुमच्यासाठी सोपे होईल. भगवान शनिदेवाची कृपा तुमच्यावर राहिल्यास आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल होऊ शकतात. धनप्राप्तीच्या काही नवीन संधी मिळू शकतात आणि योग्य नियोजन केल्यास आर्थिक प्रगती करण्याची संधी निर्माण होऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामांमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि पदोन्नती किंवा पगारवाढीचे योग्य निर्माण होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही नवीन संधी मिळू शकतात आणि मेहनतीच्या जोरावर चांगली प्रगती करता येऊ शकते. तूळ राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यातील काही जुन्या अडचणी हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे आणि तुमच्या जीवनात आनंदाचे नवीन क्षण येऊ शकतात. त्यामुळे आत्मविश्वास गमावू नका आणि योग्य संधी ओळखून पुढे जात राहा. आणि आता मित्रांनो, या यादीत पुढची अत्यंत खास रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांनो, भगवान शनिदेवाच्या विशेष कृपेने तुमच्या आयुष्यात आनंदाचे नवीन क्षण येण्याची शक्यता आहे. तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टीसाठी मेहनत घेतली आहे, त्या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम आता दिसू शकतो. मित्रांनो, अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता पूर्ण होण्याची दिशेने जाऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यापारांमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात आणि नवजीवनामुळे व्यवसायाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये प्रगतीची संधी निर्माण होऊ शकते. मेहनत आणि योग्य निर्णय याच्या जोरांवर तुम्ही मोठे यश मिळवू शकता. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा पगारवाढीची संधी मिळू शकते. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. जर तुमचे काही पैसे अनेक दिवसांपासून अडकलेले असतील, तर ते परत मिळण्यासाठी प्रयत्नांना यश येऊ शकते. व्यवसायातील काही अडथळे कमी होऊ शकतात आणि कामामध्ये पुन्हा गती येऊ शकते. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात एक नवीन उत्साह आणि आनंदाची भावना निर्माण होऊ शकते. भगवान शनिदेवाची विशेष कृपा आणि तुमच्या मेहनतीमुळे येणारा काळ तुमच्यासाठी प्रगतीचा ठरू शकतो. वेळ तुमच्यासाठी अनुकूल होत असल्याचे संकेत मिळत असतील, तर त्यांचा योग्य फायदा घ्या आणि आलेल्या संधींना हातातून जाऊ देऊ नका. आणि मित्रांनो, अजून एक अत्यंत महत्त्वाची रास बाकी आहे, कारण या यादीतील पुढची रास देखील अनेक सकारात्मक बदल अनुभवू शकते. ही रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांनो, भगवान शनिदेवाची विशेष कृपा दृष्टी तुमच्यावर राहण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळांमध्ये नोकरीच्या क्षेत्रात प्रगती होऊ शकते. व्यवसायांमध्ये अचानक एखादी चांगली संधी मिळू शकते आणि तुमची
आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. अनेक अपूर्ण आर्थिक कामे पूर्ण होण्याच्या दिशेने जाऊ शकतात आणि घरांमध्ये शांतता तसेच आनंदाचे वातावरण राहू शकते. मित्रांनो, एखादी मोठी किंवा आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत येण्याची शक्यता देखील येऊ आहे. भगवान शनिदेवाच्या कृपेने आणि तुमच्या मेहनतीच्या जोरांवर अनेक कामांमध्ये यश मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अचानक फायदा मिळण्याची शक्यता आहे आणि आर्थिक लाभांच्या काही नवीन संधी निर्माण होऊ शकतात. मिथुन राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात आनंदाचे नवीन क्षण येऊ शकतात. नवीन वाहन किंवा घर घेण्याचा विचार करत असाल तर योग्य नियोजन आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करून त्या दिशेने पुढे जाण्यासाठी चांगला काळ मिळू शकतो. कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण राहू शकते आणि प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला चांगला पाठिंबा मिळू शकतो. त्यामुळे मित्रांनो, येणारा काळ तुमच्यासाठी सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. तर मित्रांनो, या होत्या त्या भाग्यवान राशी ज्यांच्यासाठी भगवान शनिदेवाच्या कृपेने येणारा काळ सकारात्मक बदल घेऊन येण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना जीवनांमध्ये नवीन संधी, आर्थिक प्रगती, कामांमध्ये यश आणि आनंदाचे अनेक क्षण अनुभवायला मिळू शकतात. पण मित्रांनो, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की गृहस्थीत आणि राशी भविष्य हे श्रद्धेचा विषय असेल तरी आपल्या आयुष्यातील यशांसाठी आपली मेहनत, योग्य निर्णय, प्रामाणिकपणा आणि चांगले कर्म हे सर्वात महत्त्वाचे असतात. मित्रांनो, भगवान शनिदेवाचा आशीर्वाद आपणा सर्वांवर कायम राहो हीच प्रार्थना. जर तुम्ही भगवान शनिदेवांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंट बॉक्समध्ये मनापासून जय शनिदेव नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वाचे राशी भविष्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या STV राशीफल मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय शनिदेव.